बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी शिकणार आहे सेशन नंबर 6, 6वं सेशन आपण या ठिकाणी शिकणार आहे मराठी लँग्वेज मध्ये। तर बघा इथे लॅब अवरवर क्लिक करायचं आणि नेहमीप्रमाणे आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस ही करायची आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस या ठिकाणी 1 ते 2 लाईन ही करावी लागते। तर हे इथे बघा, आता मी इथे करतो आहे टायपिंग आणि टायपिंग केल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर याला ओके करायचं। ओके केल्यानंतर येस करायचं आणि त्यानंतर एड एक्झाम टाईप करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे। ओके। त्यानंतर बघा सेल पाथ लर्निंग 6व्या सेशन पासून सेल पाथ लर्निंग हे स्टार्ट होत असते। तर आता याच्यामध्ये बघा टोटल त्यांनी 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते आपल्याला सोडवायचे आहेत। तर बघा इथे क्वेश्चन आधी वाचायचा, वाचून सोडवायचा। कीबोर्ड आणि माऊस यांच्या विना कम्प्युटर चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय नाही। तर याचा आन्सर आहे बरोबर। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे। सेकंड क्वेश्चन नेक्स्ट करायचा। इथे नेक्स्ट केल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम पुढील पैकी कशात सहाय्य करते, हा क्वेश्चन आहे। तर याचा आन्सर आहे अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्नस्तरीय ऑपरेशन करते। हे चौथं याचा आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, पुढील पैकी कोणती विविध ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरण आहेत। तर या ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे लिनक्स। लिनक्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। चौथा क्वेश्चन आहे, नेक्स्ट करायचं। पुढील पैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमच्या फंक्शनचा भाग आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीमचा भाग कोणता आहे? वापरकर्ता आणि सिस्टीम यांच्यातील संवाद साधून देण्यात एक भाषांतरकार म्हणून मदत करणे। तर हा त्याचा आन्सर आहे सेकंड नंबर। सबमिट। पाचवा क्वेश्चन आहे, नेक्स्ट करायचं। मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि नंतर आपल्या इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करते। तर बघा ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्याचा इनपुट आणि मशीन लँग्वेज मध्ये बदलून घेते। हे याचा आन्सर आहे फर्स्ट नंबर। त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे। 6वा क्वेश्चन बघा नेक्स्ट करायचं। ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रमुख कार्यापैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन। प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत ओएस जे कार्य करते त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे। तर याचं जे आन्सर आहे ते आहे प्रत्येक प्रोसेसचे कोणतेही हँगिंग आणि जॅमिंग न होता योग्य व्यवस्थापन करणे। सेकंड नंबर हे आन्सर आहे। नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर पेरिफेरल डिव्हाइसेसच्या व्याख्येनुसार तो कम्प्युटरचा अत्यावश्यक भाग नसणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यांच्यासारखा कम्प्युटर डिव्हाइस असतो। अशा डिव्हाइसेसच्या व्यवस्थापनाची काळजी ओएस द्वारे घेतली जाते आणि या प्रोसेसला काय म्हणतात। तर या प्रोसेसला पेरिफेरल मॅनेजमेंट म्हणतात। चौथा ऑप्शन यावर टिक करायचा आहे। 8वा क्वेश्चन आहे पेरिफेरल डिव्हाइसेसच्या 8वा क्वेश्चन आहे फाईल कोणत्या स्थानामध्ये रूपात स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते। तर ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते मेमरी। याचा आन्सर आहे मेमरी। त्याच्यानंतर 9वा क्वेश्चन आहे बघा, कम्प्युटर चालवण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते। कम्प्युटर चालवण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते। तर ऑपरेटिंग सिस्टीम राहते। हे सेकंड नंबर याचं आन्सर आहे। 10वा क्वेश्चन आहे, नेक्स्ट करायचं। तर इथे 10वा क्वेश्चन्स मध्ये आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे त्यांनी। ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे। या असाइनमेंट मध्ये तुम्ही या गोष्टी शिकलात। तर इथे कोणकोणत्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकलो त्याचं विवरण इथे दाखवलेलं असते। ऑपरेटिंग सिस्टीम काय असते, ऑपरेटिंग सिस्टीमची फंक्शन्स आणि त्यानंतर येस करायचं आहे आणि गो टू होम करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं सेल पाथ लर्निंग कंप्लीट झालेलं आहे। तर बघा आता आपण 6व्या सेशन मध्ये सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। आता आपण शिकणार आहे गायडेड डू इट युअर सेल्फ। डू इट युअर सेल्फ या ठिकाणी आपल्याला स्टार्ट करायचे आहे। टोटल 10 क्वेश्चन्स आहेत डू इट युअर सेल्फ मध्ये। आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपला रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू संदर्भ मेनू वापरा।
तर स्टार्ट एक्झाम करायचं. स्टार्ट एक्झाम केल्यानंतर आपला हा क्वेश्चन इथे चालू होते या पद्धतीने. तर रिफ्रेश करायचं आहे, माऊसची राईट बटन दाबायची आहे आणि त्यानंतर आपल्याला रिफ्रेश करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला सबमिट करायचं आहे. तर बघा या पद्धतीचे ते यू सॉल्व द क्वेश्चन सक्सेसफुली, कॉंग्रॅट्स. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा, फाईल पेज सेटअप वापरून पेज साईज A4 म्हणून बदला आणि लँडस्केप म्हणून सेट करा. तर या ठिकाणी आपल्याला नोटपॅड टाईप करायचा आहे, NOTE टाईप केल्यानंतर इथे नोटपॅड असं टाईप करायचं आहे. नोटपॅड टाईप केल्यानंतर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, पेज सेटअप. फाईलमध्ये जाऊन तुम्हाला करायचं आहे पेज सेटअप आणि A4 साईज, पेपरचा जो साईज आहे तो या ठिकाणी तुम्हाला A4 घ्यायचा आहे. A4 पेपर साईज घ्यायचा आहे आणि लँडस्केप, इथे लँडस्केप दिलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा आपला इथे झालेला आहे. तिसरा क्वेश्चन आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा आणि त्यामध्ये नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड हे टाईप करा. तर बघा इथे आधी आपल्याला नोटपॅड ओपन करायचं आहे, पुन्हा NOTE टाईप करायचं, नोटपॅड ओपन करायचं. नोटपॅड ओपन केल्यानंतर तिथे आपल्याला नेचर इज युअर बेस्ट फ्रेंड हे आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. तर बघा मी इथे टाईप केलेलं आहे. त्यानंतर फॉर्मॅट फॉन्ट, फॉर्मॅटमध्ये जाऊन फॉन्ट करायचा आहे आणि फॉन्ट इथे एरियल घ्यायचा आहे. तर बघा इथे एरियल फॉन्टवर क्लिक करायचं आहे, एरियल, आणि त्यानंतर बोल्ड इटॅलिक या ठिकाणून आपल्याला खाली यायचं आहे स्क्रॉल करून आणि इथे बोल्ड इटॅलिक हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर साईज 20, साईज 20वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मग तुम्ही सबमिट करा. ठीक आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन इथे स्टार्ट करायचा आहे. चौथा क्वेश्चन बघा, नोटपॅड प्रोग्राम उघडा, एडिट टॅबमधून पेजमध्ये टाइम आणि तारीख जोडा. तर बघा इथे पुन्हा आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. नोटपॅड प्रोग्राम ओपन केल्यानंतर एडिटमध्ये जायचं आहे आणि एडिटमध्ये गेल्यानंतर टाइम अँड डेट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, पाचवा क्वेश्चन बघा, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय, माऊसचे राईट बटन दाबायचं आहे, याच्यामध्ये सॉर्ट बाय निवडायचा आहे, पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉन नावानुसार लावा. तर नावानुसार लावा म्हणजे नेम, तर इथे नेम या शब्दावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेम या शब्दावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. ओके. त्यानंतर बघा सहावा क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडा. माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू निवडायचा आहे आणि व्ह्यू निवडल्यानंतर ऑटो अरेंज द आयकॉन, ऑटो अरेंज आयकॉन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर हा सहावा क्वेश्चन झाला. त्यानंतर आपला सातवा क्वेश्चन बघा, सातवा क्वेश्चन आहे, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा. पुन्हा आपल्याला व्ह्यू पर्यायामध्ये जायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप आयकॉनचा साईज लहान करा. तर साईज लहान करा म्हणजे स्मॉल आयकॉन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. स्मॉल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, नोटपॅड प्रोग्राम उघडा, फाईल टॅब वापरून आपल्या नावासह डॉक्युमेंट नोटपॅड नावाने सेव्ह करा. तर बघा इथे आपल्याला नोटपॅड ओपन करायचा आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर आपल्याला त्याला सेव्ह करायचं आहे. फाईलमध्ये जाऊन त्याला सेव्ह करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपल्याला नोटपॅड नावाने सेव्ह करा. आपल्या नावासह डॉक्युमेंट नोटपॅड नावाने सेव्ह करा. तर आपलं स्वतःचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे. बघा इथे मी विदर्भ असं नाव मला टाकता येईल. इथे विदर्भ नोटपॅड, तुम्ही तुमचं स्वतःचं नाव इथे लिहायचं आहे. तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सबमिट करायचं आहे. नववा क्वेश्चन आहे. नववा क्वेश्चन बघा या ठिकाणी, नोटपॅड ओपन करा,
तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. तर इथे आपल्याला नोटपॅड ओपन करायचा आहे, NOTE. नोटपॅड ओपन केल्यानंतर आपल्याला आपलं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे. नाव मी या ठिकाणी टाईप करतो आहे. नाव टाईप केल्यानंतर मध्ये आपल्याला पत्ता टाईप करायचा आहे. पत्त्यामध्ये मी इथे सावरगावचं टाईप करतो आहे. आणि रक्तगट इथे आपल्याला टाईप करायचा आहे, रक्तगट. नंतर फाईल टॅबवर जा आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. नंतर फाईलमध्ये जायचं आहे, आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथे आपल्याला एक नाव देता येईल. एक नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. आणि सेव्ह केल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी हा क्वेश्चन झालेला आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे. 10वा क्वेश्चन बघा, नोटपॅड प्रोग्राम उघडा. तर ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने इथे करायचं आहे. नोटपॅड, पुन्हा नोटपॅड प्रोग्राम आपल्याला ओपन करायचा आहे. फाईलमध्ये पेज सेटअप, फाईलमध्ये जाऊन पेज सेटअप करायचं आहे. डावे मार्जिन 50 किलोमीटर, तर लेफ्ट अँड राईट. तर आपल्याला डावा मार्जिन जे आहे, राईट मार्जिन, ते आपल्याला या ठिकाणी 50 मिलीमीटर करायची आहे. तर 50 mm अशा पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता इथे. त्यानंतर टॉप मार्जिन 45 मिलीमीटर करायची आहे. टॉप मार्जिन करायची आहे इथे 45 मिलीमीटर या ठिकाणी करायची आहे. आणि त्यानंतर ओके करा. आणि ओके केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. ओके. त्यानंतर आपली एक्झाम एंड झालेली आहे. इथे येस आय एम एंड एक्झाम करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झाम हे आपल्याला इथे टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे. ओके. तर बघा इथे डू इट युअर सेल्फ तुमचा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक यावर क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट एक्झाम यावर तुम्ही क्लिक करा. तर नॉलेज चेकमध्ये सुद्धा 10 क्वेश्चन्स आहेत. आपण त्याच्या वेबसाईटवर एक्झाम, त्यामध्ये फर्स्ट आपण त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक DTH पॅक रिचार्ज करीत आहात. आपण भीमला आपला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्या वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडाल? तर पेमेंट पूर्ण करण्यासाठी आपण याच्यामध्ये पहिलं ऑप्शन निवडणार आहे, अप्रूव्ह टू पे, ए. बघा दुसरा क्वेश्चन, आपला प्रवास करीत आहात आणि आता आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता? तर पैशासाठी विचारू शकता याचा आन्सर सुद्धा आहे रिक्वेस्ट मनी, ए. पहिला ऑप्शन आहे. तिसरा क्वेश्चन, आपल्याला आपल्या मित्राकडे पैसे पाठवायचे आहे आणि आपल्याकडे त्याचा नंबर फक्त आपल्याकडे आहे. त्याला पैसे देण्याकरिता तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे? तर पैसे देण्याकरता सुद्धा आपण त्याला कोणता पर्याय निवडू? सेंड मनी, ए. सेंड मनी, ए हा एक पर्याय आहे. आणि बी हा आहे कॉन्टॅक्ट. तर कॉन्टॅक्ट निवडू आपण या ठिकाणी, कारण त्याचा नंबर आपल्याकडे सेव्ह आहे. तर फक्त बी आपण हे ऑप्शन निवडू. दिलेली इमेज पहा, योग्य उत्तर निवडा. आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण ज्या प्रकारे तपासू शकता त्या सर्व मार्गांना ओळखा. तर बघा या ठिकाणी पहिला आहे एक HDFC बँक, इथून आपण चेक करू शकतो. आणि त्यानंतर मध्ये आहे प्रोफाईल, इथून सुद्धा आपण चेक करू शकतो आहे. तर ए आणि सी हे दोन याचे आन्सर्स आहेत. पाचवा क्वेश्चन आहे, आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केली आहे. दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतात. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे भरता येऊ शकता? तर बघा यामध्ये डी नंबरचं जे ऑप्शन आहे, स्कॅन करणे, QR कोड स्कॅन करून आपण त्याला पैसे पाठवू शकतो. तर हे डी नंबरचं याचं आन्सर आहे. 6वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल? तर नोटपॅड जे सापडेल तुम्हाला, तर या ठिकाणी बघा इथे आहे का, तर नोटपॅड विंडोज ॲसेसरीज, विंडोज ॲसेसरीजमध्ये आपलं नोटपॅड असते. सेकंड याचा आन्सर आहे. 7वा क्वेश्चन आहे, कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते? तर फॉन्ट कमांड ही कोणत्या टॅबमध्ये असते? बघा इथे क्लिक करा.
तर फॉर्मॅट या टॅबमध्ये फॉन्ट कमांड राहते, तर इथे फॉर्मॅटवर क्लिक करा. 8वा क्वेश्चन आहे. इथे दाखवलेला आयकॉन बघा, खालीलपैकी कोणती शॉर्टकट की बटणे आहेत. तर हा कशाचा आयकॉन आहे, हा सेव्हचा आयकॉन आहे. तर सेव्हची शॉर्टकट की आहे Ctrl+S. तर Ctrl+S हे याचा आन्सर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय नोटपॅड डॉक्युमेंट प्रिंट करत असताना प्रिंट विंडोमध्ये बदलता येत नाही अशा टाईपचा क्वेश्चन्स या ठिकाणी आहे. तर आपण पेज साईज हा आपल्याला बदलता येत नाही, तर हे याचा आन्सर आहे पेज साईज. 10वा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही. तर या तिन्ही पर्यायाने आपण फाईल एक्सप्लोरर ओपन करू शकतो. बघा, यांनी पण ओपन करू शकतो आहे आणि इतर या दोन्ही पर्यायाने ओपन करू शकतो, परंतु या पर्यायाने आपण ओपन करू शकत नाही. तर कंट्रोल पॅनल हे जे 3rd नंबरचं ऑप्शन आहे, इथून आपल्याला सबमिट करायचं आहे. तर आपला या ठिकाणी संपलेला आहे. ही टेस्ट, नॉलेज चेकची टेस्ट संपलेली आहे. आता आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवूया. तर बघा, यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहे. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणे ऐकू शकता आणि कम्प्युटरवर ऑनलाईन गेम्स खेळू शकता. तर हे बरोबर आहे, याचा आन्सर बरोबर आहे. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. आपण शोधू शकतो, तर हे चुकीचं उत्तर आहे, चूक आहे याचं उत्तर. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही, तर उत्पादने आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो, हे सुद्धा चूक आहे याचं उत्तर. त्यानंतर इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणे ऐकू शकत नाही, तर ऐकू शकतो आपण, हे सुद्धा चूक आहे याचा आन्सर. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर येस करा. त्यानंतर एंड एक्झाम करा. एंड एक्झाम या ठिकाणी टाईप करा, कन्फर्म. तर अशा पद्धतीने आपलं हे 6वं सेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर उद्याला आपण 7वं सेशन बघूया.